दीन दुबळ्यांना गरिबाला कधीही त्रास देऊ नका, कारण तो कोर्टात किंवा कचेरीत जाऊन न्याय मागत नाही, तर तो देवाच्या न्यायालयात जाऊन न्याय मागतो. आणि देव जेव्हा न्याय करतो त्यावेळी तिथे कोणताही पुरावा, साक्षीदार, लाच, पाठबळ चालत नाही. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटेसे हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर. आपले हृदय, मन म्हणजे राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार ठेवण्याची कचरापेटी नसून आनंद, प्रेम, ममता आणि गोड आठवणी ठेवण्याचे एक लॉकर असते. ज्याच्याजवळ सावरण्याची धमक आहे तो कोणालाही आवरत बसत नाही, हे मात्र खरे. अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधीही चांगला. जे विसरले आहेत त्यांच्या सोबतीचा हट्ट का धरावा, जे आहेत सोबतीला बंध त्या नात्यांचा घट्ट करावा. वयाचे काहीच देणे घेणे नसते, जिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्री होते. प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतंच. जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्याला लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते. विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही, फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही, कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते. लोकांचं काय, लोक तर कशात पण चुका काढतात. आयुष्यात आपल्या वाईट गोष्टींना नाकारून चांगल्या गोष्टी अंगीकृत करून चांगल्या कामासाठी सीमा उल्लंघन करा. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असू शकत नाही. ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते, आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. चेक असो किंवा विश्वास, गरजेच्या वेळी बाउन्स झाला की ना त्या व्यवहाराला किंमत राहते ना नात्याला. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्हीही आपोआप बदलते. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे, कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचे, कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली
काडीसुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. शोधण्यात गेलं सारं आयुष्य. आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणी नाही. जे दूर गेले ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं. पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो. प्रत्येक नात्यात फक्त प्रामाणिकपणा आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेले असते. न डगमगता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी, कारण ही नवी सुरुवात शून्यापासून नसते तर अनुभवापासून पुढेच असते. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायचे असतील तर दुसऱ्यांचे रंग ओळखता आले पाहिजेत. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. पैशाला कधीच किंमत नसते, खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे. जीवनातील प्रत्येक गोष्टीवर, कामावर मनापासून प्रेम केले ना की काहीच अवघड वाटत नाही. उंच आकाशात भरारी घ्यायची इच्छा असणाऱ्यांना कृत्रिम का होईना पण पंख हे मिळतातच. फक्त जिद्द महत्वाची. विराट वटवृक्षाचे रूप धारण करायला कितीतरी ऊन स्वतः सोसावं लागतं, तेव्हा कुठे शीतलता दुसऱ्यांना देता येते. वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल.